नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 1.3 क्वेश्चन नंबर 8 इन द फिगर AC and BD intersect each other in point P. AP upon CP is equal to BP upon DP. हे आपल्याला गिवन आहे. टू प्रूव्ह काय, ट्रायंगल ABP असं बघा, ABP अँड ट्रायंगल CDP सिमिलर शो करायचे. सोपं आहे. जे ट्रायंगल सिमिलर करायचं आहे त्या ट्रायंगलचं नाव इथे प्रथम लिहा प्रूफ मध्ये. पण हे ट्रायंगलचं नाव लिहिताना तुम्ही विद्यार्थ्यांनो इथे एक चूक करता, इथे डायरेक्ट तुम्ही सिमिलर लिहिता, तसं नाहीये. इन ट्रायंगल ABP अँड CDP या दोन मध्ये काय काय आपल्याला सिमिलॅरिटीला आवश्यक आहे ते लिहायचे. आता सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहेत आपली AA टेस्ट, पण इथे AA त्यांनी दिलेलं नाही किंवा पॅरलल लाईन पण नाही, तर आपल्याला तर कोणते अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवता येतील असं काही नाहीये. पुन्हा साईडची लांबी पण नाही दिलेली, हे साईडची लेंथ दिलेली नाहीये. म्हणजे याचा अर्थ SS नाहीये, अँगल पण नाहीये, AA पण नाहीये. मग राहिली कोणती, SAS. आणि SAS का हे पण लक्षात घ्या. त्यांनी देताना दिलंय की हे दोन रेशो साइड्सचे, करस्पॉन्डिंग साइड्सचे दोन रेशो इक्वल दिलेले आहेत. दोन रेशो इक्वल दिले. एक अँगल फक्त तुम्ही इथे शोधा बस, की आपली SAS टेस्ट आपली क्लिअर होईल. एवढा सोपा प्रश्न आहे, खूप वेळा विचारतात आणि खूप वेळा विचारलाय फार पूर्वीपासून. मग ठीक आहे, आपल्याला तर माहित आहे. पहिलं सेंटेन्स आपण गिव्हनचं लिहितो, जे आपल्याला दिले ते आपण घेणार आणि त्याप्रमाणे बनवणार. मग चला पहिले हे दिले ते लिहूया. मग काय लिहिणार, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. कुठनं आणलं, गिवन आहे ना. मग काय, अजून एक अँगल, हा बघा, हा अँगल आणि हा अँगल हे दोघे कॉन्ग्रुएंट आहेत. का, तर ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. मग इथे लिहिणार तो अँगल. वाचूया कसा, अँगल कसा वाचणार इथनं. त्यांनी आता दिले आपल्याला P अँगल वाचायचंय. बघा, P अँगल वाचायचंय म्हणजे P मध्ये आला पाहिजे. म्हणजे असं वाचूया, BPA आणि इकडे येणार DPA असे. मग इथे B कडून वाचूया अँगल BP. तीन लेटर पाहिजेत ना, ते इथे तर BP झाला पण A राहिला, A लिहूया. सेम तसंच वाचा, कारण करस्पॉन्डन्सी महत्वाची आहे. आणि इथे येणार मग अँगल DPC. व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग बघा, SSA म्हणजे ट्रायंगल झाले आपले सिमिलर. ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. कोणती टेस्ट, SAS टेस्ट. झालं, संपला क्वेश्चन. 2 मार्काला हा क्वेश्चन आपल्याला विचारतात. लक्षात घ्या, खूप सोपे. आपण आतापर्यंत ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीचं AA टेस्ट पण बघितली, SS टेस्ट पण बघितली आणि आता ही SAS टेस्ट बघितली. या ट्रायंगलवर अजून एक 9th नंबरचा सम राहिलेला आहे. म्हणजे जे ट्रायंगलवर 1.3 मध्ये ट्रायंगलवर असलेले प्रश्न आणि दुसरे ते क्वाड्रिलॅटरलवर आहे. म्हणजे
ट्रॅपिझियम दिलेलं आहे, पॅरालोग्राम दिलं आहे आणि त्यावरून ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. ते बाकी आहेत, ते आपण करूया. जास्त वेळ न घेता विद्यार्थ्यांनो बघा, सोपा क्वेश्चन आहे, दुर्लक्ष करू नका. जे सोपं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता आणि त्याला अवघड बनवता. प्लीज असं करू नका. बाय.